हॅलो नमस्कार, कशा आहात मैत्रिणींनो? आशा करते स्वस्त आणि मस्त असाल। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे हा मंगळवारचा ब्लॉग आहे। आम्ही निघालो होतो मंदिरात जायला। आमच्या घराच्या 1 तासाच्या अंतरावर कामाक्षी देवीचं मंदिर आहे, तर तिथे आज आम्ही चाललो होतो। का आणि त्याचं काय महत्त्व आहे किंवा कशासाठी चाललोय ते तुम्हाला पुढे सांगेलच मी। वातावरण पाहू शकताय, मस्त झालेलं आहे। थोडं ऊन पाऊस असं वातावरण होतं, पण आम्हाला काही पाऊस भेटला नाही। आम्ही व्यवस्थित पोहोचलो आणि आम्हाला सकाळी लवकर यायचं होतं। आम्ही लवकरच येतो 5-5:30च्या दरम्यान, पण आज पावसामुळे थोडंसं लेट झालं, कारण की 2 व्हीलरवरून येताना मग भिजायला होतं। म्हणून आज आम्हाला हे दुपार झाली आहे 1:30 वाजता आणि पूर्ण गर्दी बघा काहीच नाही आहे। सकाळची इथे खूप गर्दी असते। नेक्स्ट महिन्यात आलं तर तुम्हाला दाखवेलच मी। हे पूर्ण भरलेलं असतं आणि मंदिर पाहू शकताय। असे गोव्याला तुम्हाला ना असेच मंदिरं म्हणजे दिसतील। शांतादुर्गा आहे, मंगेश्वरी आहे, तर हे आहे कामाक्षी देवी मंदिर। आतमध्ये व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी करायला अलाव नव्हतं, पण मी काही देवीचा फोटो काढला नाही, फक्त मंदिराचं थोडंसं गाभाऱ्यातलं काढलंय जे तुम्हाला दाखवण्यासाठी। आणि हे जे स्क्रीनवर आहे हे कामाक्षी देवीचं फोटो आहे। तर ह्याचं काय महत्त्व आहे की आपल्या लाईफमध्ये का म्हणतात, इथे सगळेजण असं म्हणतात की आपल्या लाईफमध्ये काहीतरी अडचण असेल, दुःख असेल, तर इथे 5 अमावस्या येऊन आईची ओटी भरली तर तुमचे ते सगळं संकट दूर होतात। आणि सध्या आमचा थोडासा टाईम असाच चालला आहे, काय व्यवस्थित जे कामं आहेत ती होत नाही आहे। तर आम्ही सुद्धा विचार केला चला आपण सुद्धा बघूया काय होतंय ना, आपण स्वामींची सेवा करतोय सोबत हे सुद्धा करून बघूया। तर आता हा आमचा 4था अमावस्या आहे, पण ॲक्च्युली अमावस्या संपली होती सकाळी, तर आता आम्ही आणि 2 अमावस्याला पुढे येऊ असं काही प्रॉब्लेम नाही, पण आम्ही येऊन दर्शन घेतलं। आणि पाहू शकता इथे मस्त तलाव होतं, त्यात कासवं होती आणि इथे जाताना ना मार्केट लागलं होतं भाजीचं। तर किशनजी बोलले इथे आंबे आहेत, आता शेवटचे घे, कारण की पाऊस सुरू झाला आहे, नंतर खायला भेटणार नाही। जाता जाता घरी 3 वाजले, म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये थांबून जेवायला घेतलं, पण जास्त काही घेतलं नाही। एक व्हेज थाळी घेतली, त्यात मी फक्त डाळ भात खाल्ला, तो पण मला टेस्ट आवडला नाही, थोडंसं खाल्लं फक्त। 6 hours later. आता शॉपमध्ये संध्याकाळची वेळ आहे, दिवाबत्ती वगैरे झालेली आहे। मी शॉपवर जाऊन सुद्धा आली, कारण की आमचं कसं आहे ना, सिमरन आणि मी अरेंज करते। 4 ते 8 पर्यंत मी बसते, मग 8 ते 10 पर्यंत सिमरन बसते। तर आता 8 वाजता मी घरी आले आहे। आज मला भेंडीची भाजी बनवायची होती, तर त्याआधी ना सिमरनला दुपारी आम्ही पुरी भाजी येताना घेऊन आलो होतो, तर ही पुरी उरली होती, तर मी ना गरम मस्त ब्लॅक टी केला आणि त्याच्यावर पुरी खाल्ली। मला खूप आवडते चहाबरोबर पुरणपोळी, पुरी मला खायला खूप आवडतात। तर तुम्हाला पण आवडतात का नक्की सांगा हा कमेंट करून, आवडत असतील तर। चहा वगैरे घेतला आणि नंतर मग भेंडी आधी धुवून स्वच्छ पुसून घेतली। आणि ना माझं खूप आज मन होतं की हिरव्या मिरचीमध्ये जे आपण कांदा परतून भेंडी करतो तशी करूया, आणि मी खूप मस्त म्हणजे खूप इच्छेने केलेली की आज भेंडी आणि चपाती खाणार करून। पण काय झालं ना, भेंडी मी सगळं व्यवस्थित बनवलं आणि नंतर ती भेंडी खूप अशी ना चिकचिक झाली, का माहिती नाही। आता पाहिलंच असेल तुम्ही की सिमरनला कशी मस्ती करायला आवडते। ती मला पूर्ण दिवस असंच माझ्या अंगावर मस्ती करत असते, पप्पी घेत असते, गाल खेचत असते, म्हणजे तिला काय आवडतं माहिती नाही। पण घरात एक म्हणजे म्हणतात ना एक रौनक असते तिच्यामुळे, आवाज असतो। चपाती भाजी करून झाली होती, आता एक शेवटचा मी माझ्यासाठी पराठा करते। मला ना चपातीच्या ऐवजी ना पराठा खायला जास्त आवडतो। पराठा मीन्स नॉर्मल सिंपल आहे, फक्त मी काय करते त्यात तेल लावून त्याला व्यवस्थित स्क्वेअर असा जाड थोडासा लाटते। आता 2 चपाती खायच्या तर मला एकच पराठा मला बस होईल। तर हा मी मस्त लाटून घेतला आहे आणि आता ह्याला तेल लावून मस्त खरपूस असं भाजून घेईल आणि माझा पराठा रेडी आहे। तर मग आजचं जेवण होतं भेंडीची भाजी आणि चपाती, पण भेंडी खूप चिकट झाली होती, पण खाल्ली। आणि हा बघा आमचा कुकू, सिमरनना इथे झोपली होती, तर तो पण आला तिच्याजवळ। तर त्यांनी काय केलं, स्वतः उठली आणि त्याला ह्या चादरमध्ये लपेटून बाहेर गेली आहे। आणि हा पण गप्प बसलाय, त्याला पण मस्त वाटतंय, वातावरण थंड आहे तर। आणि कसा टुकूर टुकूर बघतो, माझीच ना ह्याला नजर लागेल, कारण मीच त्याला पूर्ण दिवस बोलत असते किती क्यूट आहे आमचा कुकू, किती क्यूट आहे। सिमरन गेली होती DIY मध्ये, तर तिथून ना ही ती नेल्स घेऊन आली आहे, कारण की तिला ते लावावे लागतात।
तर हे फेक नेल्स आहेत आणि कुक्कूसाठी बेल्ट घेऊन आली होती. तर ह्याचासुद्धा एक व्हिडिओ मी करेन की ही नखं कशी लावतात, आणि ज्यांना कोणाला आयडिया नसेल किंवा लावली नसेल तर ही खूप युजफुल ठरतात. जो आपली नखं लहान लहान आहेत आणि आपल्याला इमर्जन्सीमध्ये कुठे जायचं आहे, महाग पण येत नाही, काहीतरी 69 रुपीजचेच मिळतात ते DIYमध्ये. तर सिमरननी ही जी आणली आहेत ना ब्लॅकवाली, ती मला जरा पण आवडत नाही. मला तेवढी मोठी नखं नाही आवडत. तर मी माझ्यासाठी ना तिला हे लहानवालंच आणायला सांगितलं होतं. तर त्याचा व्हिडिओ एक नक्की मी तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि बघा तिने 5 बोटांना लावले आहेत, तर तिला आवडत आहेत, पण ते मला आवडलं नव्हतं जरा पण. तर असा होता आजचा ब्लॉग. व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब